तर निदा खानला न्यायालयात हजर केलं जातंय। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान ही पोलिसांच्या तावडीत सापडलेली आहे। निदा खाननं अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं होतं आणि ती फरार होती। सध्या तिला न्यायालयात हजर केलं जातंय। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातली ही महत्त्वाची घडामोड आहे। निदा खान हिला पोलिसांनी अटक केलेली आहे। संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आली आणि अटकेनंतर आता तिला न्यायालयात हजर केलं जाते। पोलिसांकडून तिच्या पोलीस कोठडीची मागणी होईल, त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष लागलेलं आहे। निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून फरार होती। तिचा शोध पोलिसांकडून सुरू होता। 43 दिवसांपासून ती फरार होती आणि अखेर ती आता पोलिसांच्या ताब्यात लागलेली आहे। संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिला न्यायालयात हजर केलं जात आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय अधिक माहिती? एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। काल छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला नाशिक पोलीस अटक केलेली होती आणि रात्री निदा खानला नाशिक आणल्यानंतर निदा खानला नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। निदा खानवरती अनेक गंभीर आरोप जे आहेत ते आतापर्यंत युक्तिवादमध्ये झालेला आहे। मध्यंतराच्या काळामध्ये निदा खान अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा एकूणच अर्ज केल्याचं आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर न्यायालयाने हे अटकपूर्व जामीन हे फेटाळल्यानंतर नेमकं निदा खान कुठं आहे हे पोलिसांना सापडत नव्हती आणि आता काल रात्री उशिरा हे नाशिक न्यायालय नाशिक पोलिसांनी आता निदा खानला नाशिक न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर नेमकं न्यायालयाकडनं काय निर्णय होईल किंवा निदा खानला किती दिवस पोलीस कोठडी मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, साधारण किती वेळात ही सुनावणी सुरू होऊ शकते? आताच निदा खानला नाशिक रोड ठाण्यामधून नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळानंतर या सुनावणीला संपूर्णपणे सुरुवात होईल आणि त्यानंतर निदा खानवरती आतापर्यंत जे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत त्याचमुळे जे पोलीस कोठडीची मागणी होती, कारण निदा खानवरती देवळाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। धर्मांतर करण्याचा जो प्रयत्न आहे खरं तर त्या संदर्भात निदा खानवरती आरोप आहेत। असे वेगवेगळे आरोप आहेत आणि त्यामुळे सरकारी वकील हे जे आहेत पोलीस कोठडी म्हणजे जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावा अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। अगदी काही वेळानंतर या संपूर्ण सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर नेमकं न्यायालय किती दिवसांची पोलीस कोठडी हे एकूणच निदा खानला देत आहे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, याआधी गर्भवती असल्याचं म्हणत निदा खाननं अटकेपासून सूट मागितली होती, अटक होऊ नये असं म्हटलं होतं आणि आता त्यानंतरही या प्रकरणात तिला या गरोदर असल्यामुळे किंवा तसं तिनं म्हटल्यामुळे काही सूट मिळू शकते असं वाटतंय? खरं तर या आधीच निदा खानवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ती गेल्या काही दिवसांपासून काळामध्ये निदा खानच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी म्हणजे मेडिकलचं कारण देत निदा खानला अटकपूर्व अंतरिम जामीन मिळावा अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो नाशिकच्या न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला होता। या सगळ्या अर्जावरती एकूणच 2 वेळा सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायालयाने हा संपूर्ण अर्ज एकूणच फेटाळून लावलेला आहे आणि काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन निदा खानला अटक केलेली आहे आणि त्यामुळेच आजच्या एकूणच सुनावणीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त पोलीस कोठडी हे निदा खानला मिळावं अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील करतील अशा पद्धतीचा शक्यता वर्तवण्यात येत आहे। एक जो गंभीर आरोप आहे धर्मांतर करण्याचा खरं तर त्या संदर्भात सुद्धा आज युक्तिवाद जे आहे ते एकूणच होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत त्या टीसीएस च्या सगळ्या प्रकरणामध्ये 7 संशयित आरोपींना अटक केलेली आहे आणि 6 संशयित आरोपींना या सगळ्या प्रकरणात निदा खानने मदत केलेला आहे असे स्वरूपाचा जे आरोप निदा खानवरती आहे। आता या सगळ्या संदर्भात 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि निदा खानवरती देवळाली पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्या संदर्भात निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। धर्मांतर करण्याचा प्रयत्न असेल आणि जे एकूणच जे इतर आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत त्या आरोपींना मदत केल्याचा आरोप असे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप निदा खानवरती आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस कोठडी निदा खानला मिळावी अशा पद्धतीचे युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जाईल। अगदी काही वेळानंतर या सगळ्या संदर्भात सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यामुळे नेमकं मान्य न्यायालय आता निदा खानला किती दिवसांची पोलीस कोठडी देते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, आता न्यायालयाच्या या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। त्या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। निदा खानला नाशिक न्यायालयात हजर केलंय।